भारतात प्रत्येक 1 लाख जिवंत जन्मांमागे आता 100पेक्षा कमी मातांची मृत्यू होते. ही खूप मोठी प्रगती आहे, पण हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल संसर्ग, फ्ल्यू आणि हळूहळू होणारी डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता यामुळे जर काळजी घेतली नाही तर गर्भावस्था धोकादायक होऊ शकते. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती जेजुरकर यांना प्रत्येक गर्भवती महिलेलाही 5 हिवाळ्यातील सुरक्षिततेचे नियम नक्की माहिती असावेत असं वाटतं. अंगात थंडी शिरू नये म्हणून एक जाड स्वेटर न घालता 2-3 थरात हलके कपडे घाला आणि पायडोकं आणि कान झाकून ठेवा, ज्यामुळे अचानक थंडीचा झटका कमी येतो आणि हृदय व फुफ्फुसांवर ताण कमी पडतो. उकळलेलं कोमट पाणी, घरी केलेल्या गरम सूप आणि नारळ पाणी असे सुरक्षित कोमट द्रव पदार्थ भरपूर प्या, कारण थंडीत तहान कमी लागते आणि पाण्याची कमतरता झाली तर पोटात दुखणे, आकडी आणि डोकेदुखी वाढू शकते. डॉक्टरांनी सुचवलेला फ्ल्यू लस, इन्फ्लुएन्झा लस आणि इतर आवश्यक लसी वेळेवर घ्या, ज्यामुळे गंभीर व्हायरल संसर्गाचा धोका कमी होतो आणि आई-बाळ दोघांचे रक्षण होते. ताज्या बनवलेलं अन्न खा, हंगामी फळं, भाज्या, डाळी आणि सुके मेवे यांचा आहारात समावेश करा, जे प्रतिकारशक्ती वाढवायला, रक्ताल्पता टाळायला आणि हिवाळ्यात साखरेचं प्रमाण स्थिर ठेवायला मदत करतात. तापश्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे, बाळाची हालचाल कमी होणे किंवा जोराच्या पोटात आकड्या येणे अशी धोक्याची लक्षणं दिसली तर क्षणाचाही विलंब न करता तातडीने डॉक्टरांकडे किंवा जवळच्या रुग्णालयात जा. हिवाळ्यातील तुमच्या गर्भावस्थेची तपासणी आजच डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याकडे बुक करा आणि तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी स्वतःला उबदार, सुरक्षित आणि निरोगी ठेवणारी व्यक्तिनिष्ठ आणि शास्त्राधारित सुरक्षिततेची योजना करून घ्या.